हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन, गुड इव्हनिंग. खूप जणांना मॅनिफेस्टेशन किंवा युनिवर्स किंवा बाबा आपण काहीतरी मागावं आणि ते आपल्याला मिळावं आणि मग त्याचा प्रचंड आनंद व्हावा असे काही अनुभव आहेत का, तर मला जरूर सांगा. बऱ्याच जणांना थँक्यूची प्रॅक्टिस, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस, मॅनिफेस्टेशन ह्या गोष्टींचं नॉलेजच नाही आहे, राईट. आज हा विषय याच्याकरता मी मांडलेला आहे की रोजची एक प्रॅक्टिस म्हणून मी रोज देवाकडे छान काम मागत असते. म्हणजे लीगल काम असू दे, आमच्या झेरॉक्सचं प्रिंटआउटचं काम असू दे, एखादं दिवसभरात बाबा मला 10,000 रुपये रोज मिळू देत, असं काहीतरी असू दे. तर ही जी अफर्मेशन्स आहेत ना, ती डेली प्रॅक्टिस मी करत असते. आणि आज तुम्हाला खरंच सांगते, काल संध्याकाळी 9 वाजता म्हणजे रात्री एक फोन आला आणि जवळजवळ 4,000 कॉपी आम्हाला पाहिजेत असं आम्हाला एक काम आलेलं आहे. आज दिवसभर पाय दुखलेत, डोळे दुखलेत, परंतु तरीसुद्धा काम चालू आहे. याचा आनंद याच्याकरता आहे की डेली प्रॅक्टिस तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही रोज मागितलं पाहिजे. कमीत कमी दिवसभरातनं 25 ते 30 वेळा मी रोज काम मागते. मला रोज नवीन क्लायंट भेटतात. तुम्हाला सांगते, मॅरेज सर्टिफिकेटचा व्हिडिओ आज तुमच्यामुळे 80,000 लोकांपर्यंत जाऊन पोचला आहे. आणि आज ऑफिसमध्ये जवळजवळ 4 लोकं येऊन गेली आणि रोजचे फोन कॉल जवळजवळ 15 ते 20 तरी आहेत. त्यामुळे मॅनिफेस्टेशन आणि युनिवर्सकडे मागणं आणि ते युनिवर्स आपल्यावर लक्ष ठेवून आपल्याला पुन्हा ते देणं, ह्याच्यावर माझा 100 नाही तर 200% विश्वास आहे. आज दीपा इथे साक्षीला आहे. आम्ही सकाळी आल्यापासनं काय दीपा आहे, दीपाचं काम अजून चालूच आहे. दीपाचं इतकं आहे ना की आम्हाला आनंद तर आहेच आहे, पण आज दमवणूक पण आहे. दमणूक इतकी आहे की असं वाटतं की हिला सांगितलं, अरे काय सांगायचं, इतके दमले. तर म्हणे नाही, आपलं रोजचं काम आहे. Yes. तेच आपल्याला दाखवायची आवश्यकता आहे की आम्हाला जे मागतोय ते मिळतोय. Yes. मॅनिफेस्टेशन आहे ते काम करते, पण तुमचं त्याच्यावर भरपूर पूर्ण विश्वास पाहिजे. आणि विश्वासाने मागितलेलं कधीही युनिवर्स तुम्हाला देणार नाही असं होणारच नाही. म्हणजे तुम्ही मागितलं तेवढं त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे अबंडन्समध्ये आहे गोष्टी. दीपा, तुझं एखादं आवडतं अफर्मेशन 2 वाक्य सांग. अफर्मेशनमध्ये तर मी सगळ्यात पहिली माझी हेल्थ मागते, त्याच्यानंतर वेल्थ. या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण हे बघा, आज आपण जे काम करत आहोत ते वेल्थसाठी, पण ते वेल्थ त्याची उपभोक्ता आपण केव्हा घेणार आहोत, जेव्हा तुमच्याकडे चांगली हेल्थ असणार आहे. तर पहिले मी काय मागते, मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की वजन कमी करा, तर हेल्थ मागत असते की बाबा चला काहीतरी मला चांगली तब्येतीसाठी मी बोलत असते की आय एम फिट, फाईन अँड हॅपी एव्हरी डे. 1 मिनिट दीपा, 1 मिनटं. हां, दीपा रोज कुठून येते आणि ती गेले 4 वर्ष कुठून प्रवास करते हे फक्त तिच्या तोंडातनं तुम्ही आज ऐका. दीपा, तू कुठून येतेस रोज? मी राहायला तर खारघरला आहे आणि रोज मी खारघरवरनं कांदिवलीला येते. माझे रोजचे 2.5 तास यायला आणि रोजचे जायला 2.5 तास, टोटल 5 तासाचा प्रवास आहे. आणि हे केव्हा होते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. केव्हा होते हे? मॅनिफेस्टेशन. तुमचं ड्रीम काय आहे? यू हॅव टू अर्न मनी, राईट. तो आपले जे ड्रीम आहेत त्याच्यावर काम करणं म्हणजे काय, यू शुड बी कन्सिस्टंट. मॅनिफेस्टेशन जे आहे तुम्हाला रोज जसं आपण जेवण, झोपणं, आंघोळ सगळे आपले कार्य करतो त्या प्रकारे मॅनिफेस्टेशन. एव्हरी ब्रेथ इज युअर मॅनिफेस्टेशन, राईट. तर अशा प्रकारे मॅनिफेस्टेशन काम करतं. मी आज 4 वर्ष इकडे येते रोज. आणि काय ते येते ते माझं मला माहिती आहे, पण मी खूप खुश आहे. कारण इथे आल्यानंतर मला ना इतकी प्रगती, इतकं एक्सप्लोरेशन गोष्टीला मिळालेत ना की मी खूप आनंदी आहे. आणि इन्कम म्हणा, हेल्थ म्हणा, सगळंच मिळालं. पहिलं तर मला हेल्थ मिळालं आहे, कारण मी या वयामध्ये 45+ वयामध्ये पण मी ॲक्टिव्ह आहे. ह्याचं मला भरपूर आनंद आहे. ओके नाही? येस. काय झालं आहे, आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड आहोत. आणि हसत खेळत मी दीपाला विचारलं होतं की दीपा, तू माझ्यासोबत काम करशील का? दीपाही हसत खेळत तिने मला उत्तर दिलं. दीपाने हसत खेळत उत्तर दिल्यानंतर आमचा हा कामाचा एकत्र काम करण्याचा प्रवास सुरू झाला. आणि दीपा इतकी छान प्रकारे सिरियस झाली की ती रेग्युलर बेसवर आता 4 वर्ष
खारघर टू कांदिवली असा प्रवास करते. म्हणजे माझ्या मॉलमध्ये सगळ्या जणांसाठी ती एक आयडॉल आहे की एवढ्या लांबून म्हणजे असंख्य लोक प्रवास करतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु काय आहे ना, जी लोक जवळ राहतात, ज्यांचं ऑफिस आणि वर्क प्लेस, घर आणि ऑफिस हे जवळ आहे, त्यांच्यासाठी ही म्हणजे एक आश्चर्य आहे, आश्चर्य. तर असा आमचा प्रवास सुरू झाला आणि मग हळूहळू हे झेरॉक्सचं काम देखील आलं. मुलगा सोडून गेला. बऱ्याच गोष्टी 4 वर्षामध्ये झाल्या. त्या कितीही उलाढाली झालेल्या असल्या तरी देखील आम्ही एकत्र काम करणं अजिबात सोडलेलं नाही. ती मला लीगल याच्यामध्ये सुद्धा मदत करते. प्रिंटआउटची सगळी जबाबदारी ती देखील घेते. त्यामुळे आणि मी रोज कामं मागत असते, कारण आम्ही ती प्रॅक्टिससुद्धा सोबत करतो. चांगली चांगली अफर्मेशन बोलणं, चांगले चांगले काही गोष्टी असतील त्या मागणं. मग त्या जसं दीपा म्हणाली की हेल्थ करता असू देत, वेल्थ करता असू देत, आणि त्यानुसार जसं काम येतं त्याचा एक आनंद अतिशय वेगळा असतो. त्यामुळे आम्हाला ही जी शक्ती आहे ना, ती ह्या कामातनंच मिळते. भले आज पाय दुखू देत, डोळे दुखू देत, परंतु मी रोज मागते की मला छान काम मिळू दे, मला छान क्लायंट मिळू देत. आणि बघा, इन्स्टावर मेसेज केल्यानंतर एवढ्या लोकांचे फोन आले, एवढ्या लोकांचे मेसेजेस आले आणि छान प्रकारे आमचं काम सुरू आहे. त्याबद्दल बाप्पाला थँक्यू आहे, महाराजांना थँक्यू आहे आणि युनिवर्सला देखील थँक्यू आहे ना दीपा? येस, एक्झॅक्टली. युनिवर्सवर जर विश्वास ठेवला तर तो ना आपल्याला जितकं मागितलं त्याहून डबलच देणार आहे. तर मागत राहा, कारण अबंडन्समध्ये त्याच्याकडे आहे. रोज मागा मला रोज 10,000, तो ऑटोमॅटिक अशी अपॉर्च्युनिटीज येणार की 10,000चा रस्ता ओपन होईल तुम्हाला. आता आज आम्ही अँड डू इट. आता आज आम्ही रोज म्हणायचो की अरे आम्हाला प्रिंटआउटचं मोठं काम पाहिजे, प्रिंटआउटचं मोठं काम पाहिजे. बघा, काल रात्री 9 वाजता फोन आला आणि 4,000 कॉपींचं काम आमच्याकडे आलेलं आहे. बघा, मशीन पण मस्तपैकी काम करत आहे सगळं काही, आणि दीपाचं इथे सगळं काही स्टॅपलिंग चालू आहे मस्तपैकी. सो मजा आहे, आम्ही मजा घेतोय. आणि म्हटलं चला, दमलेले असलो तरी काय झालं दीपा, हां आपण व्हिडिओ करून छान प्रकारे हे गुड इव्हनिंग करणं हे आपलं काम आहे, हो की नाही? सो आम्ही आणि आम्हाला हे तुमच्याशी शेअर करणं आवडायला लागलंय, कारण ना ज्या प्रकारे आम्ही काम मागतोय त्या प्रकारे आम्हाला मिळते काम. ह्याच्या आनंदाने असं वाटतं की जितकं आम्ही शेअर करू तर लोक विश्वास करायला आणि सुरुवात तुम्ही देखील मागण्याची एक लिस्ट बनवाल. येस, छोट्या छोट्या गोष्टी अट्रॅक्ट कराल आयुष्यामध्ये, हो की नाही? सो चला, आम्ही आता मस्तपैकी कॉफी पितो. आणि दीपा, तुला काही बोलायचं आहे अजून? मी असं म्हणत होती की हे बघा, छोटं जो बाळ असतो ना त्यालाही रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, हो की नाही? ही तर गोष्ट खरी आहे ना. तर ह्याच्यावरनंच आपल्याला समजायचं आहे की आपल्याला काय पाहिजे ते मागा, विचारा आणि विश्वास करा. जस्ट बिलीव्ह इट अँड डू इट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.